खरं तर या ठिकाणी तुमचं ऐकून घ्यायला आलो आणि मला लक्षात आलेल्यापैकी तुमच्या गावामध्ये सर्वात प्रथम जे राहिलेले कुटुंब आहेत आता गावातले त्यांचं पहिले पुनर्वसन करणे, त्यासाठी तहसीलदार साहेब झाल्यावर टाळ्या वाजवा, टाळ्या वाजून उपयोग नाही, झाल्यावर सत्कार करू, नाही तर मध्ये व्हिडिओ फिरल कुठं आहे गोपछेडे म्हणतील. आता पहिले तहसीलदार साहेब, मुख्य मुद्दा असा आहे, सगळे बीडीओ, तहसीलदार, कृषी अधिकारी आणि तलाठी आपल्याला विनंती आहे की मी जे काही आता भाषणात बोलतो ते सगळे मुद्दे कागदावर आले पाहिजे आणि येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टी तातडीने झाल्या पाहिजे. कारण मी एकदा बोलल्यानंतर त्या गोष्टीला पूर्णपणे ताकद लावून त्याचा पाठपुरावा करत असतो. तर त्यामुळे पुनर्वसन पहिले या कुटुंबाचं, गोरगरिबांचं करणं नंबर 1. दुसरी गोष्ट, इथली जी अंगणवाडी आहे, बीडीओ साहेब, त्यांची अंगणवाडीची दुरुस्ती ही तातडीनं झाली पाहिजे. वाटलं तर त्याला स्पेशल केस म्हणून आपण निधी द्यायला हवं सीओ मॅडमला आणि ती बांधायला हवं. दुसरी गोष्ट, ICDSच्या ज्या ताई आहेत त्यांच्यापर्यंत खाऊ आजच्या आज किंवा उद्या सकाळपर्यंत ते पोहोचला पाहिजे त्या मुलांसाठीचा, नंबर 2. नंबर 3, जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती देखील उंच करून घ्यायची आहे तहसीलदार साहेब आपल्याला, आणि त्यासाठी सीओ मॅडमला पण मी बोलतो. तो दुसरा विषय झाला, या गावामधल्या लोकांना ज्या ज्या पद्धतीने मला आता जेवढे काही निवेदन आहेत, कोटेकल्लूर आहे, लिंबा आहे, सुंडगी आहे, सगळ्याच गावातले परिसरातील सगळ्यांचे मला जे निवेदन आलेले आहेत, तिथली परिस्थिती अतिशय भयान आहे. तुम्ही नदी काठचे लोक आहात, तुमच्या इथे रस्ते चांगले नाहीत. सगळ्यात महत्वाचा, तुम्हाला एकदा पूर आल्याच्या नंतर तुम्हाला मुख्य रस्त्याला पर्यंत जायला अडचण आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी स्वतः जातीने त्याच्यामध्ये लक्ष घालेन आणि जे पूल जे आहे जो आपल्याला जो बांधायचा आहे, बॉक्स टाईपचा आपल्याला करायचा आहे, तर ते बॉक्स टाईपचा करण्याचा प्रस्ताव, इस्टिमेट हे तातडीनं तयार करा. PMJSYच्या माध्यमातून आपण त्याला स्पेशल केस करू आपण, आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पण त्याला घेता येते का? कारण आता जे आम्ही विशेष पॅकेजची जी मागणी करलो त्या अशा ठिकाणच्या सगळ्या पुलांची आपण यादी करायला लागलो. तुमच्या अंडर जेवढे येतात ठिकाणं तिथल्या मला सगळ्या पुलांची मला यादी ताबडतोब येत्या 2 दिवसामध्ये पाहिजे. कारण आम्ही प्रशासकीय पातळीवर याची बैठक घेणार, वरती राज्यस्तरीयवर पण मोठी बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री खूप गंभीर आहेत या विषयात, साहेब खूप संवेदनशील आहेत. रोज दिवसातून 1 किंवा 2 व्हिजिट होत आहेत कलेक्टर साहेबांसोबत. त्यामुळे कुठलाही लॅकुना होऊ नये म्हणून हा माझा दौरा आहे. कारण हा जसं प्रशासन ज्या पद्धतीनं ऑब्झर्वेशन करतायत, आणि माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांना, तहसीलदार, तलाठी, बीडीओ, आपले जे सगळे मंडळी, पोलीस प्रशासनाला पण माझी अशी विनंती आहे की जेव्हा हे या ठिकाणी सगळ्या प्रक्रियेसाठी येतील तेव्हा फक्त एकतर्फी करू नका. गावातल्या 10 प्रतिष्ठित माणसाला समोर बसून हा विषय करा. कारण काय होते, गावातली खरी परिस्थिती, जसं सभापती आहेत, आमच्या या भागातले कांबळे आहेत, त्या भागातले आमचे कनकट्टे आहेत, खानापूरकर आहेत, सगळे या भागातले जेवढे सरपंच आहेत यांना समोर बसून, कारण गावातली यादी तयार करताना, नुकसानीचे पंचनामे करताना, पडझडीचे सगळे विषय करताना गावातल्या लोकांना देखील समोर बसून हे विषय करा. परस्पर येऊन याद्या तयार करून परस्पर शासनाला देऊ नका. गावाला विश्वासात घेतल्याशिवाय काही करू नका. माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की त्याच्यामध्ये नंतर परत प्रशासनावर तुम्ही ठपका ठेवणार, मग आमचं घेतलं नाही, याच्यावर याचं नुकसान झालं, असं एकतर्फी न होता एकही गाव, एकही घर, जसं ती महिला आता तिचं साप चावलेली आहे, तिनं ते दवाखान्यात आहे, पण त्या देखील महिलेचं सोडू नका. म्हणजे असं प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये धरा त्या यादीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नधान्य उद्या दुपारपर्यंत, आज खरं तर आज संध्याकाळपर्यंत येईल अशा दृष्टिकोनातून आपण स्वतः, माननीय सीओ मॅडम आहेत, कलेक्टर आहेत, अन्य सगळे बीडीओ आहेत, आणि माझी तलाठी साहेब तुम्हाला देखील विनंती आहे की या सगळ्या विषयामध्ये कुठल्याच प्रकारची दिरंगाई होता कामा नये. या विषयात या लेकरांना जे सुकडीचं जे असेल किंवा त्यांच्या अंगणवाडीचं पोषण आहार असेल, या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणाने होत आहेत का हे बघायचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. या गावचा संपर्क तुटणार नाही यासाठी मी स्वतः राज्यसभा खासदार म्हणून मी काळजी घेतो. मला या गावात आल्याबद्दल मला दुःख झालेलं आहे की इतका चांगल्या पद्धतीचं गाव आहे. या भागातला एक कालव्याचा प्रकल्प मी राज्य शासनाकडून मंजूर करून घेऊन आलेलो आहे.
तो लवकरात लवकर तुम्हाला देखील त्या दृष्टिकोनातून एक खुशखबर तुम्हाला देणार आहे. ते पाणी प्रमाणपत्र देखील या ठिकाणचं मिळालेलं आहे आणि नदीकाठचं गाव असल्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन करून घेऊन गायरान उपलब्ध असलेल्या ठिकाणी तुमचे जे काही 100-150 जे कुटुंब आहेत ते देखील करू. आणि सुभाष पाटील कुठे गेले? सुभाष पाटील तुम्ही काय काळजी करू नका. तुमचं जे 1.5 एकरचा जो विषय आहे तो एका कागदावर तुम्ही ते व्यवस्थित लिहून द्या. आपण भूसंपादन अधिकारी किंवा अन्य त्याच्याशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्याशी चर्चा करून तो मावेजा तुम्हाला मिळवून देऊ आपण. कारण या काळामध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे, दुःखाचा प्रसंग आहे. शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे आणि तहसीलदार साहेब आपण SDM आपले अनुप पाटील त्याच्यानंतर भारत सूर्यवंशी यांच्यासोबत चर्चा करून MSCBचे देखील अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे तुम्ही पेंढारकरांना चाटेंना आज ते बैठकीत आहेत ते सगळे जण त्यांना बोलवून घेऊन MSCBच्या पण काही तक्रारी भरपूर प्रमाणामध्ये आहेत. कारण विजेचा पुरवठा आहे, काही ठिकाणचे डिपेचा प्रॉब्लेम आहे, सोलारच्या संदर्भातलं देखील आता ते सोलारच्या ह्याच्यामध्ये डीपी देखील असे कन्फ्युजन झालेले आहेत. अनेक लोकांना शेतातला विषय आहे तर ते पण आपण त्या दृष्टिकोनातून MSCB सोबत कोऑर्डिनेशन करावं. ह्याच्या व्यतिरिक्त काही जर तुमचे निवेदन बरेचसे राहून गेलेले त्याच्यातलं तुम्हाला सगळ्यात प्राधान्य क्रमांक माझी विनंती आहे की जेवढे या परिसरामध्ये पूल तुटलेले आहेत, जेवढे या भागामधले रस्ते तुमचे आवश्यक आहेत, अनावश्यक निवेदन देऊ नका. आता आपल्याला तातडीनं काय करायचं आहे कांबळे साहेब सभापती तुमच्यावर जबाबदारी देतो आणि कणकटे मामा शिवाजी तुम्ही तिघं मिळून बसून रस्ते आणि पूल आता तातडीनं काय काय करायचं आहे हे म्हणजे या भागाचा संपर्क व्हावा आणि तुमच्या भागामध्ये समृद्धी यावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करेन. फक्त तुम्ही सगळेजण प्रशासनाला सहकार्य करा. अडीअडचणीला मी परत एकदा येईल, तुमच्यापर्यंत मदत पोहोचली का नाही, तुमच्या या भागातलं काय काय झालं त्यासाठी मी पुन्हा येणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करा आणि कुठलीही कमी पडू देणार नाही. सरसकट पंचनामे, सरसकट अनुदान सभापती सरसकट तर मिळेलच पण त्याच्यासोबत आतोनातचं पण वर्गीकरण होईल. म्हणजे सरसकट झाल्यामुळे आतोनातवाल्याचं नुकसान झालं असं होऊ देणार नाही, ते देखील करणार. नदीकाठचे जे लोक आहेत त्यांना देखील काही स्पेशल पॅकेज काही करता येते का अशी तरतूद सध्या शासनाकडे चालू आहे. आणि जे पडझड झालेले आहेत त्याच्या संदर्भात देखील विशेष अनुदान देण्याच्या संदर्भात सगळ्या लोकांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री महोदय सिरियस आहेत. आणि या दृष्टिकोनातून प्रधान सचिवांना मुख्य सचिवाला मी काल भेटून आलो तर मी प्रशासनाच्या याद्या व्हेरीफाय करून जागोजाग तपासणी करून शासनाला परत उद्या मी स्वतः अहवाल देणार आहे. त्यामुळे काही अडचण असल्या डायरेक्ट मला माझ्या कार्यालयाला माझ्या सगळे जे सोबतचे जे सहकारी आहेत आमचे जे